नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। त्यासाठी मी इथे वेगवेगळ्या भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये मी गाजर, शिमला मिरची, फुलगोबी, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि त्यासोबतच मी इथे हिरवी मटार घेतलेली आहे। त्यासोबतच मी इथे 4 वाट्या तांदूळ धुवून स्वच्छ ठेवलेले आहेत। यामध्ये काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि यामध्ये मी हिरवी मिरची, थोडेसे 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि एक छोटासा तुकडा अद्रक यांची पेस्ट करून घेतलेली आहे। तर चला आता आपण व्हेज पुलाव बनवायची रेसिपी बघू। मी इथे कढईमध्ये थोडेसे तूप टाकलेले होते। आता यामध्ये मी तेल सुद्धा टाकणार आहे। तर आता यामध्ये मी सर्वात अगोदर जिरे टाकून घेते। आपले तेल या ठिकाणी छान कढलेले आहे। थोडेसे जिरे मी यात टाकून घेते। त्यासोबतच जे काही खडे मसाले मी काढले होते तेही मी यामध्ये टाकणार आहे। थोडीशी कलमी, स्टार फूल, त्यासोबतच लवंग। आपले खडे मसाले यामध्ये छान असे तळलेले आहेत। आता यामध्ये मी कांदा टाकते। कांदा आपल्याला थोडासा लाल होऊ द्यायचा आहे। आपला कांदा या ठिकाणी थोडासा लालसर झाला आहे। आता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो देखील आपल्याला अगदी थोडेसे नरम होऊ द्यायचे आहेत। टोमॅटो आपले थोडेसे मऊसर झाले आहेत। तर आता यामध्ये मी हिरव्या मिरच्याची जी पेस्ट केली होती आपण लसूण आणि अद्रक टाकून ही यामध्ये मी मिक्स करून घेत आहे। आता यात आपण टाकणार आहोत गाजर। हे देखील अर्धा ते 1 मिनिट आपल्याला तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी शिमला मिरची टाकते आहे। या शिमला मिरचीमधल्या सर्व काही ज्या पांढऱ्या बिया असतात त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि याचे छान मोठे मोठे असे काप करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत फुलकोबी। ही देखील आपण छान परतून घेऊ। खड्या मसाल्यांचा मस्त असा सुगंध देखील येत आहे। आपल्या सर्व भाज्या तेलामध्ये छान परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये मी जे धुतलेले तांदूळ होते ते टाकत आहे। तुम्ही तुमच्या घरी जे कोणते तांदूळ अवेलेबल असतील त्याचा वापर करून हा व्हेज पुलाव बनवू शकता। छान आपण हे तांदूळ भाज्यांमध्ये परतून घेऊ। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालू। हे सर्व परत एकदा आपण एकत्र करून घेऊ। आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे आवश्यकतेनुसार आणि आता छान आपण आपल्या व्हेज पुलावला शिजण्यासाठी ठेवून देऊ। तुम्ही बघू शकतात
किती छान असे सर्व भाज्या वरती आलेल्या आहेत। आणि आता आपण गॅसची फ्लेम फुल करून आपला व्हेज पुलाव शिजू देऊ। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी आपला हा व्हेज पुलाव थोडासा शिजत आलेला आहे। तर आता यामध्ये मी जी हिरवी मटार काढून ठेवलेली होती ती वरतून टाकणार आहे। फोडणीमध्ये यासाठी नाही घातली कारण का ही मटार लवकर शिजून हिचे असे एकसंधपणा जो आहे तो राहिला नसता, तुकडे झाले असते। त्यामुळे मी आता जेव्हा पुलाव थोडासा शिजत आला त्यावेळेस ही मटार ह्या पुलावामध्ये टाकलेली आहे। यामुळे या मटारचा जो हिरवा रंग आहे तोही तसाच राहील। तर मैत्रिणींनो, आपला व्हेज पुलाव या ठिकाणी तयार आहे। आपला व्हेज पुलाव मस्त असा झाला आहे। छान सर्व भाज्यांचा रंग पुलावामध्ये उतरला आहे। तर आता मी हा पुलाव एका प्लेटमध्ये काढते। तर मैत्रिणींनो, तयार आहे आपला डिलिशियस असा व्हेज पुलाव। तर माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील असा व्हेज पुलाव करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। तोपर्यंत बाय बाय।